संघर्ष केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं चॅनल किंवा आपलं म्हणणंसुद्धा प्रस्थापित होऊ शकत नाही, असं सध्या वातावरण आहे. विचारांचं स्वातंत्र्य जपण्याची तडफड जी आहे ती महत्त्वाची आहे. सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून कोणाचं म्हणणं आपल्याला दाखवायचं आहे, कोणाचं म्हणणं प्रसारित करायचं आहे आणि कोणाला नाही म्हणायचं आहे हे जर तुम्ही ठरवू शकले तर तुम्ही पत्रकार होऊ शकता. एकूणच माध्यम स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न कायदा करण्याच्या माध्यमातून करण्यात आला, त्याचं सगळं लक्ष हे डिजिटल मीडिया आहे, लक्षात घ्या. माझं स्पष्ट मत आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या राजकीय पक्षावर त्याच्या नेतृत्वावरच प्रेम करणारे लोक तयार होतात नागरिक म्हणून, तेव्हा लोकशाहीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते आणि पत्रकारसुद्धा तसे होतात, तेव्हा तर लोकशाही लयाला लागलेली असते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय एस.एम. देशमुख साहेब, खरं तर त्यांच्या धडाडीचं आणि कल्पकतेचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करायला पाहिजे की पहिली राज्यस्तरीय डिजिटल मीडिया यूट्यूब चॅनल चालवणाऱ्यांची एक परिषद त्यांनी इथे आयोजित केलेली आहे. मागच्या वेळेस पण मी एस.एम. देशमुख साहेबांनी भरवलेल्या परिषदेसाठी इथे आलो होतो. या कार्यक्रमासाठी जे प्रामुख्याने उपस्थित होते संजय शर्माजी न्यूज 4चे, त्यांनी आपलं वक्तव्य किंवा त्यांचा अनुभव इथे सांगितला आणि तो अनुभव खरंच सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखा आहे की एक स्ट्रगल केल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं चॅनल किंवा आपलं म्हणणंसुद्धा प्रस्थापित होऊ शकत नाही, असं सध्या वातावरण आहे. मी रवींद्र आंबेकर यांच्याशी बोलत होतो. त्यांचं एक साधं ऑब्झर्वेशन आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की इथे सगळेजण जे यूट्यूब चॅनल चालवणारे आलेले आहे, त्यांना सगळ्यात मुख्य इंटरेस्ट आहे हे जाणून घेण्यामध्ये की आपलं चॅनल मॉनिटाईज कसं करता येईल, या छोट्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पैसे कसे मिळतील, आर्थिक प्रगती साध्य कशी करता येईल आपलं मत मांडत असताना, याचं मॉडेल काय असू शकते हे जाणून घ्यायचं आहे सगळ्यांना. आणि त्याबद्दल रवींद्र आंबेकरांचं उदाहरण महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे असं मला वाटते. एक पहिलं अशा प्रकारचं चॅनल आहे त्यांचं मॅक्स महाराष्ट्र, जे बंद करण्यात आलं, सरकारने बंद केलं, हॅक करण्यात आलं ते चॅनल आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी पाठलाग करून सगळ्यांचा मागोवा घेऊन त्यांनी ते परत चॅनल सुरू केलं आणि पुन्हा ते नावारूपास आणलं. असे उदाहरणं फार कमी असतात आणि तो संघर्ष आपण समजून घेतला तर त्याच्यामध्ये विचारांचं स्वातंत्र्य जपण्याची तडफड जी आहे ती महत्त्वाची आहे. की माझे विचार जे आहेत ते मी सांगत राहणार. जे मगाशी आपल्याला न्यूज 4चे संजय शर्मासुद्धा आपल्याला सांगत होते, वाहवत जाणारे लोक आहेत ते सुद्धा पैसे कमवू शकतात, पण ते इज्जत आणि नाव कमवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जर इकॉनॉमिक मॉडेल लक्षात घ्यायचं असेल तर ते वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल तुम्ही लक्षात न घेतासुद्धा तुम्हाला आर्थिक उन्नती कशी करता येईल हे सांगण्यासाठी आत्ताचा काळ आहे, निवडणुका येणार आहेत. त्यामुळे एखादं बाईट दाखवा, एखादं आमचं हेच चालवा हे सांगून तुम्हाला पैसे देणारे अनेक जणं आता भेटतील. सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून कोणाचं म्हणणं आपल्याला दाखवायचं आहे, कोणाचं म्हणणं प्रसारित करायचं आहे आणि कोणाला नाही म्हणायचं आहे हे जर तुम्ही ठरवू शकले तर तुम्ही पत्रकार होऊ शकता. इथे खरं तर सर आहेत, ते आपल्याला वायकर सर जास्त चांगल्या पद्धतीने सांगतील, ते पत्रकार घडवण्याचं काम करतात. पण मध्यंतरी जे ब्रॉडकास्टिंग बिल आलं त्याच्याबद्दल मी थोडं बोलणार आहे. ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस बिल जे 2024मध्ये आलं आणि ते मांडण्यातसुद्धा आलं, त्यानंतर ते पेंडिंग ठेवण्यात आलं आणि नंतर लोकांचा दबाव वाढल्यामुळे सांगण्यात आलं की याच्यावर आता आम्ही मतं घेऊ सगळ्यांचे आणि त्यानंतर हे बिल पुन्हा आणू. पण सरकारचा इरादा जो आहे तो याच्यातून स्पष्ट होतो. त्याला मराठीमध्ये शब्द आहे नियत. कायदा करणाऱ्यांची नियत साफ असली पाहिजे असं साधारणतः अपेक्षित आहे. परंतु आत्ताचं जे केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, त्यांची बरेचदा कायदा करण्यामध्ये, एखादा नियम करण्यामध्ये, एखादा गव्हर्नमेंटचा GR काढण्यामध्ये नियत साफ नसते. त्यांचा प्रत्येक ठिकाणी छुपा अजेंडा असतो. आता हा छुपा अजेंडा ओळखून त्याबद्दल बोलणारे पत्रकार पाहिजे असतील तर ते अभ्यासूसुद्धा असले पाहिजे. त्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांनी वाचन केलं पाहिजे.
वाचन न करता आम्ही फार मोठे झालो पाहिजे असं जर वाटत असेल आपल्याला, तर मग आपण त्याच जागी राहू. काही काळासाठी तुमच्या खिशामध्ये पैसे जरूर येतील. म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करावा असं मला वाटते. एकूणच माध्यम स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जो हल्ला करण्याचा प्रयत्न कायदा करण्याच्या माध्यमातून करण्यात आला, त्याचं सगळं लक्ष हे डिजिटल मीडिया आहे, लक्षात घ्या. कारण की सगळ्या प्रकारचे पत्रकार हे विकाऊ असतात, पैशांमुळे सगळेच कामं होतात असं म्हणणारे अनेक मॅनेजर आता राजकारणात आलेले आहेत. त्यामुळे आधी आपण पाहत होतो की लीडर्स लोक राजकारण करायचे, नेते असायचे, नेतृत्व गुण असायचे. आता लीडर लोक राजकारण करत नाही, मॅनेजर लोकांचं राजकारण आहे. आणि मग प्रत्येकाला आम्ही मॅनेज करू शकतो अशा प्रकारचा आविर्भाव आणि अशा प्रकारचा एक दुराभिमान बाळगून ते लोक वागत असतात. तुम्ही प्रत्येक कोणत्याही गावाचं नाव सांगा, तिथले आपण मॅनेजर सांगू शकतो. म्हणजे जसं आता जळगाव आहे, समजा जळगाव घेतलं, तिथले महाराष्ट्राचे मॅनेजर आहेत गिरीश महाजन. काही काम सांगा, आम्ही मॅनेज करून देऊ. आणि मग त्यांना त्यांचा पक्ष संकटमोचक म्हणतो. महाराष्ट्रावर जे संकट आणणारे लोक आहेत ते पक्षासाठी संकटमोचक असू शकतात, पण मग आपण त्यांच्याबद्दल बोलणार का? कारण त्यांच्या खिशात बंदूक पण असते, त्यांनी काढली आहे बंदूक अनेकदा. मग बंदुकीला घाबरणार नाही, बंदुकीच्या गोळीला घाबरणार नाही, तुम्ही आमच्या लेखणीला घाबरलं पाहिजे असा आत्मविश्वास दाखवणारे पत्रकार हे डिजिटल मीडियामधूनच आता तयार होऊ शकतात. कारण की मोठे मोठे मीडिया हाऊसेस आता विकत घेतल्या गेले. OTT नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याचा लॉंग फॉर्म आहे ओव्हर द टॉप. म्हणजे तुमच्या घरी जो TV आहे त्याच TV आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल दाखवू शकतो. अशा प्रकारची सोय जेव्हापासून सुरू झाली इंटरनेटच्या माध्यमातून, तेव्हा खरं तर एक नवीन वृत्तपत्रीय माध्यम स्वातंत्र्याची क्रांती आलेली आहे. मी तुम्हाला जुनं थोडंसं उदाहरण देतो. एक चित्र तुम्ही पाहिलं असेल काही वर्षांपूर्वी 2013 मध्ये, की सोनिया गांधी दाखवलेल्या होत्या आणि त्यांच्या खांद्यावर एक चड्डी घातलेला एक छोटा बाळ, त्याचा चेहरा राहुल गांधींचा होता. आणि त्यांच्या हातात एक साखळी होती सोनिया गांधींच्या, आणि त्याला एक कुत्रा बांधलेला होता आणि त्या कुत्र्याचा चेहरा मनमोहन सिंग यांचा होता, आणि ते तेव्हा पंतप्रधान होते. हे चित्र फार व्हायरल झालं आणि तशा प्रकारचे अनेक, हे उदाहरण दिलं मी एक, तशा प्रकारचे अनेक वात्रट चित्र यायला लागले. मग आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का असं म्हणण्याचं आहे, असं सुद्धा चित्र काढण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधान देते. ते 2013 पासून ते स्वातंत्र्य भोगणारे लोक, उपभोगणारे लोक, वापरणारे लोक हे सांगायला लागले की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आम्ही तसं सांगणार. आणि एक विशिष्ट पक्षाचा IT मीडिया सेल हे सगळं सर्क्युलेट करायला लागले, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र. आणि मग समाजाच्या एका घटकाला लत लागली असे चित्र तयार करण्याची, असे चित्र बघण्याची, अशा चित्रांवर हसण्याची. आणि त्या ज्या माणसांनी काही काम केलं असेल त्यांचं सुद्धा हसं आपण सामाजिकदृष्ट्या कसं उडवू शकतो, त्यांची टर कशी उडवू शकतो, अशा प्रकारची लत लागली. 2014 मध्ये सरकार बदललं. लत लागलेले लोक, त्यांना सतत हे पाहिजे असते काहीतरी, अशी चित्र आता आम्हाला आणखी पाहिजे. पण मग आता सत्तांतर झालं, मग आता दुसरे लोक सत्तास्थानी बसले, तर त्यांचे सुद्धा चित्र काही लोक काढायला लागले. कारण की ते तर खरं चित्र काढण्यासारखेच आहेत, तुम्हाला माहिती आहे. अनेक प्रकारच्या टोप्या ते घालतात, मोराचे पिसं कधी लावतात, जिथे जाईल तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालतात, तिथल्या लोकांशी त्यांचा जुना संबंधच असतो. म्हणजे इथपर्यंत ओढून ताणून ते आणतात की राजस्थानमध्ये भाषण करताना ते म्हणाले की राणा प्रताप यांचा चेतक घोडा होता, आणि मी तुम्हाला सांगतो की माझा जुना संबंध आहे राजस्थानशी, कारण का चेतक घोड्याची आई गुजराती होती. आता आपला दर्जा आहे असा, आपला दर्जाच असा आहे की असाच माणूस आपल्याला आता भेटणार पंतप्रधान म्हणून. आणि मग तशाच दर्जाचे पत्रकार तयार व्हायला लागले. जे त्यांनी उदाहरण दिलं मग अशी बोलताना की आंबा कसा खाता, चोकून खाता की हे खाता. इथे ज्यांना खायलाच मिळत नाही त्यांचे प्रश्न आहेत आणि यांना आंबा कसा खातात हे विचारतात.
आणि आपण ते बघतो निमूटपणे. कोणती अभिव्यक्ती आहे ही? 2014 नंतर यांचे मोराचे पिसं लावलेले आणि पागलपणा करणारे जेव्हा फोटो छापायला लागले लोक, कार्टून काढायला लागले लोक, तेव्हा केसेस दाखल व्हायला लागले. पूर्ण भारतामध्ये केसेस दाखल व्हायला लागले. आणि तेव्हा त्यांची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या बदललेली होती. त्यांनी सांगितलं नाही, ही अभिव्यक्ती नाही, पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाची प्रतिष्ठा जपली पाहिजे. गृहमंत्री किती पण तडीपार असलेला माणूस असो, अनुभवी माणूस असो, तरी सुद्धा गृहमंत्री आहे, आता त्याची तुम्ही इज्जत ठेवली पाहिजे. आम्ही सतत हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही पदाची प्रतिष्ठा आधी राखा आणि त्याच्यानंतर आमच्याकडून अपेक्षा करा. हे कधीतरी आपण पत्रकार म्हणून सांगणार का? आता इथे बसले असतील काही लोक तुमच्यापैकी पण, की जे त्या पक्षावर आणि त्या व्यक्तींवर प्रेम करणारे असतील. माझं स्पष्ट मत आहे की जेव्हा जेव्हा एखाद्या राजकीय पक्षावर, त्याच्या नेतृत्वावरच प्रेम करणारे लोक तयार होतात नागरिक म्हणून, तेव्हा लोकशाहीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होत असते. आणि पत्रकारसुद्धा तसे होतात, तेव्हा तर लोकशाही लयाला लागलेली असते. त्यामुळे तुमच्यामध्ये कोणी तसे असतील तर त्यांनी आत्ता सुधारणा करावी. मग हे डिजिटल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस मीडियाबद्दलचं जे बिल आणण्याचा प्रयत्न केलेला होता OTT प्लॅटफॉर्मच्या संदर्भात, त्याच्यामध्ये नियंत्रणाचे अधिकार सगळे सरकारने आपल्या हाती घ्यायचे, ही मोहीम त्यांनी सुरू केली. माध्यमांचं स्वातंत्र्य घालवून टाकायचं आणि राजकीय हस्तक्षेप त्याच्यातला वाढवायचा, प्रभाव वाढवायचा राजकारणाचा, आणि एक प्रक्रिया कलुषित स्वरूपाची करायची कायद्याच्या मदतीने. अशा प्रकारचं जे काही चित्र समोर आलं आणि त्याबाबत एक जणू काही अलिखित आणीबाणी माध्यमांवर आणणार, हे सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं. तेव्हा सगळ्या भारतभरातून विरोध व्हायला लागला. कायदा केवळ विरोधी पक्षांचं बोलण्याचं माध्यम नाही. कायदा हा काही विषय केवळ विरोधी पक्षांनी बोलायचा याच्या संदर्भातला विषय नाही. कायदा आपल्या सगळ्यांशी संबंधित आहे. आणि कायदा जर टार्गेटेड स्वरूपाचा असेल, कोणाला तरी मुद्दाम टार्गेट करून केलेला असेल, तर तो कायदा वाईटच असतो आणि त्याला विरोध केला पाहिजे, तो कोणत्याही सरकारने केलेला असो. ही भूमिका आपली पत्रकारांची असली पाहिजे. आता आपली म्हणतो मी, कारण की काही काळ मी पण पत्रकार होतो. रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो आणि मी काही काळ लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेसमध्ये काम केलं. त्यामुळे मी आपली अशी म्हणतो. आणि तुम्ही आता डिजिटल मीडिया चालवता, तुम्ही आता फेसबुकवर लाईव्ह करू शकता, तेव्हा आता प्रत्येक जण खरं तर पत्रकार झालेला आहे. एखाद्या ठिकाणचा फोटो काढून मी पटकन सामाजिक मीडियावर टाकू शकतो. याचा अर्थ मी सुद्धा सोशल मीडियाचा एक पत्रकार झालेला आहे. प्रत्येक नागरिक पत्रकार जर झाला असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी अत्यंत मोठी आहे आणि व्यापक आहे. कायद्याच्या माध्यमातून जो नियंत्रण अतिरेक आणण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये अभिव्यक्ती दाबण्याचा जो प्रकार होता तो उघड झालेला आहे. आता याच्यामध्ये या कायद्यात काय होतं की 5 जणांची ॲडवायझरी कमिटी कायद्यानुसार नेमणार. मग त्याच्यासोबत 5 जण स्वतंत्र व्यक्ती, सरकार ज्यांची निवड करेल ते असणार, असे 10 जण असणार. म्हणजे सगळे सरकारी अधिकारी प्लस त्यांनी दिलेले 5 लोक असणार. मग हे यांचेच 10 जण ठरवणार की कंटेंट कोणाचा बरोबर आहे, कोणाचा चूक आहे, आणि कोणाला परवानगी द्यायची, कोणाला नाही द्यायची, अशी हीच कमिटी ठरवणार. त्यामुळे आपल्या विरोधी जे असतील त्यांची यादी तयार करून त्यांची परवानगी रद्द करून टाकायची. अशा प्रकारचं हे जे नियंत्रण आहे ते चुकीचं आहे. मग त्यांनी कंटेंट मूल्यांकन समिती अशी एक याच्यामध्ये योजना केली या कायद्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की कंटेंट मूल्यांकन करून त्या कमिटीनी, म्हणजे CEC कंटेंट इव्हॅल्युएशन कमिटीनी मूल्यांकन करून त्यांनी सर्टिफिकेट दिल्याशिवाय तुम्ही कार्यक्रम एअर करू शकणार नाही. आता हे लोक सगळे यांचेच. त्यामुळे विरोधी आवाज दाबून टाकायचा याचं षडयंत्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. कोणत्याही कार्यक्रमासाठी सर्टिफिकेट आवश्यक आहे. तुम्हाला एखादा मीडिया तसा सुरू करायचा तर सर्टिफिकेट आवश्यक आहे. पण सरकारला जर तसं सुरू करायचं असेल तर त्यांना सर्टिफिकेटची गरज नाही. आपण कायदा करतो तेव्हा ते तत्त्व म्हणून काय पाळतो की कोणासाठी पण असो तो कायदा लागू राहील. सरकारने त्यांचं लोकराज्य सुरू केलं असेल तरी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अधिपत्याखाली ते आहे. प्रिंट मीडियाचा तो भाग आहे. आणि म्हणून जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा आम्ही केस केली होती अर्णब गोस्वामीच्या उद्धटपणाबद्दल हायकोर्टामध्ये. आणि आमची हीच मागणी होती की प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा जसा एक स्वतंत्र कायदा आहे प्रिंट मीडियासाठी, तसा ब्रॉडकास्टिंग मीडियासाठी एक स्वतंत्र कायदा करा, निपक्ष कायदा करा. आणि नियंत्रण जरूर आणा, रेग्युलेट करण्याचे अधिकार सरकारला आहेत,
पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य न दाबता संतुलित स्वरूपाचा कायदा तयार झाला पाहिजे. आता काय होते की यांच्या विरुद्ध तक्रार होतात, त्यांचा अध्यक्ष रजत शर्माच असतो, त्याच्याकडे तक्रारी जातात आणि एकमेकांना सांभाळून घेतात, स्वतःचेच अहवाल तयार करतात. अशा पद्धतीने स्वयंनियंत्रित अशा प्रकारची व्यवस्था करणं हे अत्यंत चुकीचं आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात म्हणजे आता समजा हे कंटेंट काय ॲडवायझरी कमिटी आहे किंवा ॲडवायझरी कमिटी आहे, यांच्या निर्णयाविरुद्ध कुठे या कायद्यामध्ये अपील नव्हतं. अपील तुम्ही करू शकत नाही, त्यांनी निर्णय दिला फायनल, तुम्ही याच्यानंतर काही चॅनल वगैरे सुरू करू शकणार नाही. मग भारतीय संविधानाने प्रत्येकाला दाद मागण्याचा हक्क जो दिलेला आहे, ज्याबद्दल डॉक्टर आंबेडकरांना विचारलं होतं की तुम्हाला सगळ्यात आवडतं याच्यातलं कलम कोणतं आहे, महत्त्वाचं वाटते असं, तेव्हा त्यांनी सांगितलं की भारतीय संविधानातला आर्टिकल 32 जे 226 सुद्धा आहे ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण की ते सामान्य माणसाला सुप्रीम कोर्टात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क देते. कारण की तुम्ही सगळे अधिकार द्याल आणि दाद मागण्याचा हक्कच देणार नाही तर त्या अधिकारांचा काही अर्थ नाही, हे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं. आणि या कायद्यातून केंद्र सरकारने एकदा निर्णय घेतला की अपील नाही म्हणजे संविधानिक अधिकार तुमचे उच्चाटन करून पूर्ण काढून फेकून देण्यासारखं आहे. आणि म्हणून सुद्धा या कायद्याला मोठा विरोध झालेला होता. हे मी थोडेसे हायलाईट फक्त आपल्याला याच्यातले सांगतो आहे. विशिष्ट दर्शक संख्या झाली की केंद्र सरकारला कळवावं असा दंडक या कायद्यात त्यांनी केलेला होता आणि मग तुम्हाला प्रोग्राम आणि ॲडव्हर्टाइजमेंट कोड लागू होईल असं त्याच्यात कायद्यात लिहिलेलं होतं. काही अत्यंत वेग डेफिनेशन या कायद्यामध्ये सांगितलेल्या होत्या, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जर तुम्ही दाखवणारी बातमी गुड टेस्टमध्ये नसेल, तुम्ही दाखवलेली बातमी डिसेन्सी मेंटेन करणारी नसेल, तुम्ही जे काही दाखवताय ते फॉल्स असेल आणि सजेस्टिव्ह काहीतरी असेल, जे चुकीचं हाफ ट्रूथ दाखवण्याचा प्रयत्न असेल, तर त्याप्रमाणे सरकार तुमच्यावर कारवाई करू शकेल. मग आता मला सांगा की गुड टेस्ट म्हणजे चांगल्या अर्थाने ते दाखवलं आहे का हे कोण ठरवणार? सरकार ठरवणार. त्याच्यामध्ये डिसेन्सी आहे का? तुम्ही प्रतिष्ठेसह सगळ्यांच्या भावना न दुखवता काळजी घेऊन ते दाखवताय का? याच्याबद्दलचा निर्णय कोण घेणार? तुम्ही ते हाफ ट्रूथ दाखवताय का, अर्धसत्य दाखवताय का? खरं अर्धसत्य दाखवण्यासाठी प्रिंट मीडियामध्ये अत्यंत उत्तम उपाय आहे की प्रश्नचिन्ह आपण देतो आणि कधीतरी शंका व्यक्त करावं लागतात पत्रकारांना प्रश्नचिन्ह देऊन, किंवा अशोक चव्हाण हे पुन्हा काँग्रेसमध्ये येणार का प्रश्नचिन्ह घेणार नाही, त्यांना ही गोष्ट वेगळी, पण आपण लिहू शकतो की नाही किंवा येणार असं म्हणून. तर हे सगळे अधिकारच काढून टाकलेले आहे आणि हे अत्यंत चुकीचं, त्यामुळे कायद्याचं तत्त्व यांनी याच्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकच बातमी जी वृत्तपत्रात प्रिंट मीडियात येत असेल तर तीच जर ब्रॉडकास्ट होणार असेल समजा, तर वेगवेगळे कायदे असू शकत नाही, हे सुद्धा कायद्याचं एक महत्त्वाचं तत्त्व म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे. यांनी फार अजून पण ते मिरवत आहेत की आम्ही देशद्रोहाचा कलम रद्द करून टाकलेला आहे. नवीन कायद्यात देशद्रोहाचा कलम नवीन कपडे घालून आणखी जास्त भयानक स्वरूपात आता आणलेला आहे. त्यामुळे 124 जे होतं देशद्रोहाबद्दल किंवा राष्ट्रद्रोहाबद्दलचं ते त्यांनी कायम ठेवलेलं आहे आणि नवीन स्वरूपात नवीन कायदा आणताना आणखी जास्त भयानकता त्या स्वरूपात दिलेली आहे की पोलिसच जणू काही न्यायाधीश होतील, ते ठरवतील की तुम्ही देशद्रोही काम करताय की नाही करताय. आणि त्यामुळे छोटे छोटे मीडिया जे चालवणारे लोक आहेत त्यांच्यावर खूप मोठा दबाव वाढण्याचा प्रयत्न याच्यातून होता. नेहमीच्या त्यांच्या स्टाईलप्रमाणे त्यांनी कोणाचाही सल्ला मसलत न करता, चर्चा न करता हे कायदा आणायचा आणि पास करून टाकायचा. यांचे कायदा करणारे लोक वेगळेच आहेत, ते काही विवेकानंद केंद्र वगैरे अशा लोकांशी संबंधित आहेत ते लोक. आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिले त्यांनी आपसात चर्चा करून कायदा केला पाहिजे. ही संविधानिक प्रक्रिया आहे, तीच जर नष्ट होत असेल तर त्याला विरोध करणं आवश्यक आहे. अवास्तव पद्धतीने जिल्हास्तरीय आणि छोटा मीडियांवर जे दबाव तंत्र आणण्याचा प्रकार आहे तो कायद्याच्या रेग्युलेशनच्या नावाखाली होणार असेल तर ते सप्रेशन आहे, ते दबाव आहे आणि ते दाबून टाकणं आहे, ज्याला आपला विरोध असला पाहिजे. आणि म्हणून या कायद्याला सगळ्यांनीच विरोध केलेला होता आणि तो कायदा त्याच्यामुळे आता पेंडिंग ठेवलेला आहे. पुन्हा मतं घेऊन तो आम्ही आणू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सुदैवाने विरोधी पक्ष जास्त स्ट्रॉंग झालेला आहे, त्यामुळे तो कायदा लगेच येण्याची शक्यता नाही आहे. पण राज्यसभेत बहुमत मिळालेलं असल्यामुळे पुन्हा एक आकराळ विक्राळ रूप आपल्याला दिसू शकते अशा कायद्यांच्या स्वरूपात आणताना त्याचासुद्धा विचार केला पाहिजे. भारत एक देश असा फार साजरा गोजरा देश आहे असं स्वरूप काही जण मांडत असतात.
फार संस्कृती प्रधान आहे, धर्म संस्कृती आम्ही मानतो, आमची इतके वर्षांची धर्म संस्कृती आहे, त्यामुळे आम्ही महान आहे असं सांगण्याचा प्रयत्न सतत होतो. जणू काही भारत देश म्हणजे जुन्या मस्जिदी आणि मंदिर याच्यातच आहे. पण द्वेष आणि हिंसा पसरवणारे सुद्धा इथे आहेत, हे कोणीतरी सांगणारे पत्रकार, वास्तव दाखवणारे पत्रकार आहेत की नाही आहेत? आहेत, तसे आहेत. म्हणजे मागे आपले कोण ते दानवे नाही, कोण ते बावनकुळे, है ना, बावनकुळेंनी काय सांगितलं? हे या पत्रकारांना डाब्यावर घेऊन जा. हे एस.एम. देशमुख काय म्हणतात? आपण एकत्र होऊ, आपण लोकशाहीचा विचार करू, आपण संविधानाचे. तुम्ही तरी एवढे जण आले. आता त्यांना असा विश्वास का वाटतो की ढाब्यावर आपण यांना घेऊन जाऊ शकतो? त्यांना असं का वाटते की या लहान लहान पत्रकारांना सुद्धा ढाब्यावर घेऊन जायचं आहे? एकतर सगळा मीडिया यांनी विकत घेतलेला आहे. रवी आंबेकर हे IBN 7मध्ये संपादक म्हणून काम करत होते. सगळे हिंदी मीडियाचं काम महाराष्ट्रातलं ते पाहत होते, त्याचे संपादक होते. मोठं पद होतं खूप, पण त्यांना सोडावं लागलं. कारण की जे दबाव आले ते त्यांना मान्य नाही, ते लोकशाही प्रधान असल्यामुळे. मग एवढे मोठे मोठे चॅनल संपादक तुम्ही सगळे विकत घेतले, तरी सुद्धा लहान लहान पत्रकार सुद्धा तुम्हाला का पाहिजे? कारण की आज या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर लहान लहान पत्रकारांचे, तालुका स्तरावरचे, जिल्हा स्तरावरचे पत्रकारांनी चालवलेले YouTube चॅनल जे आहेत ते बघणारा एक मोठा वर्ग आहे, जो ओपिनियन क्रिएटर आहे. तुम्ही लक्षात घ्या तुमची ताकद काय आहे. आणि म्हणून बावनकुळेंना कोणीतरी सांगितलं, ते काय एवढे हुशार वगैरे नाही आहे, त्यांना सांगितलं कोणीतरी की यांना डाब्यावर घेऊन जा. तुमची ताकद तुम्ही जर ओळखली तर आपल्या लक्षात येईल की लोकशाहीची एक मोठी ताकद पत्रकारांमध्ये आहे. आणि हिंसा आणि द्वेष जो सुरू आहे, सुरू करणारे डोके आहेत, ते आपल्याला दाखवलेच पाहिजे. अधिक चांगला देश असला पाहिजे. आपला देश चांगला कसा होईल याचा विचार करणारे डोळे आपल्याजवळ असले पाहिजे, आणि ते तुम्ही डोळे बनवू शकता. भारताला चांगलं बघणाऱ्या डोळ्यांची गरज आहे, चांगलंच ऐकणाऱ्या कानांची गरज आहे, चांगलं काम उभारणाऱ्या हातांची गरज आहे. मंदिर मस्जिद तर कोणी उभारू शकतात, तो त्याच्यात काय एवढा आहे? कोणाच्या पुतळासुद्धा कोणी उभारू शकतात. तुम्हाला पुतळे उभारायचे, तुम्ही स्वतःचे पैसे काढा असं सांगा बरं. तुम्ही राजकीय नेत्यांना काढतात का? आपल्याला कशाची गरज आहे? प्रातिनिधिक स्वरूपात असेल, पण आपण प्राधान्यक्रम तरी ठरवला पाहिजे. तो प्राधान्यक्रम जर आपला मंदिर मस्जिदी असतील, पुतळे असतील, तर आपण अजूनही मागासलेल्याच विचारांचे आहोत हे सांगणाऱ्या पत्रकारांची गरज आहे. मला वाटते की एका मानसिक हिंसेच्या दबावाखाली सगळं राजकारण महाराष्ट्रातलं तरी आणण्यात आलेलं आहे. यापूर्वी लोक एवढे हवालदिल नसतील जेवढे आता महाराष्ट्राचे राजकीय नेते आहेत, की उठल्यावर त्यांना काळजी वाटत असेल की आपल्या सोबतचे गेले का काय दुसऱ्या पक्षामध्ये. आणि हा मानसिक दबाव जो महाराष्ट्रातल्या विविध राजकीय नेत्यांच्यावर आता आहे, त्यामुळे मला तर वाटते की यांच्या मानसिक आरोग्याची सगळ्यांची आपण काळजी करायला पाहिजे. एक मूड स्विंग डिसऑर्डरनी अनेक लोक जगत आहेत की काय, हा सुद्धा प्रश्न आहे. मग या सगळ्यांच्या वागणुकीतले हे ट्रेड्स जे आहेत ते ओळखू का आपण? ते ओळखता येतील आपल्याला? ते लिहायचे का आपण? ते मांडायचे का आपण? याबद्दलचा विचारसुद्धा तुम्ही केला पाहिजे. सलोख्याची दारं बंद करणारी जी कोणती प्रवृत्ती असेल त्याच्या विरुद्ध आपण आहोत, हे अत्यंत प्रकर्षाने आपल्याला ठळकपणे हे मांडता आलं पाहिजे. पत्रकारांनी कुणाची बाजू घेऊ नये असं म्हणतात, पण इंडियन एक्सप्रेसनी जेव्हा प्रिंट मीडिया खूप जोरात होता तेव्हा त्यांनी सुरू केलं की आमची इंडियन एक्सप्रेसची बाजू काय आहे, म्हणजे बातमी द्यायची आणि त्याच्यात आमची बाजू काय हे सुद्धा लिहायचं. मग टाइम्स ऑफ इंडियाने सुद्धा तसं सुरू केलं की पूर्ण बातमी द्यायची आणि एका कॉलममध्ये द्यायचं टाइम्स व्ह्यू काय आहे. रवींद्र आंबेकर यांची पत्रकारिता असेल, निखिल वागळे यांची पत्रकारिता असेल, रवीश कुमार यांची पत्रकारिता असेल, आणि आत्ता इथे जे न्यूज 4चे येऊन गेले संपादक त्यांची भूमिका असेल, आपण पाहिलं की ही पत्रकारिता भूमिका मांडणारी आहे. स्टँड घेणाऱ्या पत्रकारांची लोकशाहीला गरज आहे आणि ती पत्रकारिता आपण सगळ्यांनी वाढवावी असं मला वाटते. सरकारचा जयघोष करण्यासाठी काही जास्त लागत नाही, आणि आजकाल तर सरकारचा जयघोष करण्यासाठी पैसेसुद्धा मिळतात. तुम्ही ठाण्याला गेले, त्यांच्या ऑफिसमध्ये बसले, त्यांना सांगितलं आमच्याजवळ एवढे एवढे लोक आहेत, एवढे लोक आमचं पाहतात चॅनल, ते काही विचार करत नाही, ते तुम्हाला लगेच पैसे देऊन टाकतात. मग अशा नेत्यांच्या तुम्हाला आहारी जायचं आहे का?
अशाच दर्जाचे लोक असले पाहिजे का? हा विचार पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटते. आपण हा आरसा बघितला लोकशाहीचा तर एक धोक्याची घंटा आपल्या डोक्यात वाजेल आणि ती वाजवण्याची जबाबदारी आज माझ्यावर देशमुख सरांनी दिलेली असल्यामुळे मी हे सांगतो आहे की गुंतागुंतीचं सामाजिक, राजकीय, धार्मिक ध्रुवीकरण जे झालेलं आहे त्यामध्ये राजकीय नेत्यांचं दैवतीकरण आपण थांबवलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूला तसे लोक असतील ते सुद्धा आपण ओळखले पाहिजे आणि ते लोकांसमोर आणले पाहिजे. आता बेताल वक्तव्य करणारे लोक आधीपासून होते, आता तर हिंसक वक्तव्य करायला लागलेले आहे. ते पंजाब का हरियाणामधले ते म्हणतात राहुल गांधींचं सर कलम करून आणून द्या आणि आम्ही त्यांना एवढे देऊ. एका जणांनी तिकडच्याच एका नेत्यांनी सांगितलं, त्यांना राहुल गांधींना धमकी दिली की तुमच्या आजीसारखी तुमची आम्ही अवस्था करू. एका जणांनी म्हटलं तुमच्या वडिलांसारख्या चिंदड्या उडवू. मग महाराष्ट्र काही मागे राहणार का? त्यांनी सांगितलं संजय गायकवाड साहेबांनी की आम्ही तुमची जीप कापून टाकू, ज्यांनी जे जीप कापून आणतील राहुल गांधीची त्याला आम्ही 11 लाख रुपये देऊ. मग आत्ताचे विद्यमान खासदार आहेत ते राज्यसभेतले अकोल्याचे अनिल बोंडे, त्यांनी सांगितलं की बा कापू नका, चटके द्या. फार तुमचा मानवी विचार आहे, कापू नका, चटके द्या. हे बेताल वक्तव्य नाही आहे, हे हिंसक वक्तव्य आहे. आणि असं वक्तव्य आपण करू शकतो तरी सुद्धा आपल्याला कायदा काही करू शकत नाही, पोलीस आपलं काही बिघडू शकत नाही. असं जर वाटत असेल तर पत्रकाराची भूमिका किती महत्त्वाची आहे. या लोकांच्या मागे लागलं पाहिजे तुम्ही सुसाट पद्धतीने आणि न थकता. यांचे सगळे चिठ्ठेपट्टे काढण्याची गरज आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचे तुम्ही असं हिंसक वक्तव्य करूच शकत नाही. हे आपल्याला चालणारच नाही. भारतीय राजकारणात याला जागा नव्हती. ती जागा ज्यांनी निर्माण करून दिलेली आहे त्यांच्या विरुद्ध उभी राहिली पाहिजे पत्रकारिता. त्यांच्या विरुद्ध चालली पाहिजे तुमची लेखणी आणि तुमचा आवाज. मला असं वाटते की हे सगळं नवीन संविधानिक राजकीय बांधणी करण्यासाठी पत्रकारितेच्या भूमिकेचं महत्त्वाचं द्योतक ठरू शकेल. मी आणखी 1-2 मुद्दे मांडतो आणि थांबतो की भीषण वाटणाऱ्या गोष्टी घडत आहेत आणि अशा वेळेस भूमिका घेणं खूप कठीण झालेलं आहे. आम्ही निर्भय बनोच्या माध्यमातून 75 सभा घेतल्या. आता महाराष्ट्रामधून आम्हाला 70 ठिकाणून आत्ताच आम्हाला बोलवणं आलं की तुम्ही या आमच्या इथं सभा घ्या. आम्ही काही पुरू शकत नाही. आम्हाला सुद्धा धमक्या येतात, आम्हाला सुद्धा जीवाला धमक्या येतात. जीवाची भीती घेऊन आम्ही हे काम करतो, ती भीती बाजूला ठेवून. कारण की लोकशाही जगली पाहिजे. यानंतर येणारा राजकीय पक्ष, यानंतर येणारं सरकार ते फार धुतल्या तांदळाचं असं आमचं मुळीच म्हणणं नाही आहे. पण अत्यंत भ्रष्टाचारी आणि धर्मांध हे जे डेडली कॉम्बिनेशन आहे याच्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी सरकार येईल अशी अपेक्षा आपण लोकशाहीमध्ये करू शकतो. स्त्रियांबद्दल हे बोलतात, नद्यांबद्दल हे बोलतात, गायींबद्दल हे बोलतात. मी कालच आमचे सहकारी इथे आलेले त्यांना सांगत होतो की स्त्रिया, नद्या आणि गाय यांना धार्मिक महत्त्व देवीचं आणि मातेचं देणारे लोक राज्य करत असताना सगळ्यात जास्त धोक्यात आहेत स्त्रिया, नद्या आणि गायी. भीषण चित्र वाटते आपल्याला की एखादा माणूस एखाद्या गायीच्या वासरावर प्रेम करत असेल असं कडेवर घेऊन तरी आपल्याला भीती वाटते. आणि सरफरोशमधलं दृश्य जर आपल्याला आठवत असेल नसरुद्दीन शहाचं, जो ते बकरीचं पिल्लू घेऊन असं कुरवाळत असतो, त्याचाच कान चावून टाकतो. आपल्याला हे कसं आठवते, हे चित्र नेमकं कसं आठवते आपल्याला? कारण की यांच्यावर विश्वास आपला नाही. आपल्याला आपण पाहिलेलं आहे की मग सगळ्यात जास्त बीफ मार्केटमध्ये एक्सपोर्ट करणारे जे लोक आहेत त्याच कंपन्यांकडून यांच्या पक्षांनी फंडिंग घेतलेलं आहे करोडो रुपयाचं. आणि त्यामुळे यांचं जे बेगडी प्रेम आहे, सतत सुरक्षेची भाषा करतात, सन्मानाबद्दल बोलत नाही. असुद्दीन ओवेसी यांनी त्या शपथ घेतली संसदेमध्ये. शपथ घेतली तेव्हा रस्त्यावरच्या गावगुंडांप्रमाणे लोकांनी जय श्रीरामच्या घोषणा देणं सुरू केलं. एक सांसद तिथे शपथ घेतो आहे अत्यंत गंभीरतेने आणि यांनी जय श्रीरामच्या घोषणा देणं सुरू. जय श्रीराम ही शिवी नाही, जय श्रीराम ही घोषणा नाही. जय श्रीराम तुमच्या मनातून आलं पाहिजे देवाच्या आराधनेच्या वेळेस. ते काय राजकीय कारणासाठी वापरण्याचा तो घोषवाक्य नाही. पण यांनी तिथे जय श्रीरामच्या घोषणा संसदेत दिल्या. हे रस्त्यावरचं गावगुंडांचं वातावरण आपण बघितलं. आणि मग ते असुद्दीन ओवेसीसुद्धा काही कमी नाहीत. त्यांनी सगळी शपथ घेतली आणि त्यांनीसुद्धा नारा दिला अल्लाहू अकबरचा. मग तसं
तुम्ही कराल तसं उत्तर तुम्हाला मिळेल. त्यांच्याकडूनही तशी कृती होते तेव्हा हिंदूंकडून तसं उत्तर मिळेल. हीच जर परिस्थिती क्रिया प्रतिक्रियांची आपण स्वीकारत बसलो तर लोकशाही केव्हा सुधारणार? आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही पत्रकार म्हणून कोणत्याच प्रकारच्या कट्टरवादाला खतपाणी आपण घालणार नाही असं ठरवायला पाहिजे. तो हिंदुत्ववादी कट्टरवाद असो, मुस्लिमवादी कट्टरवाद असो, पांढरा ख्रिश्चनवादी कट्टरवाद असो, कोणताही कट्टरवाद चालणार नाही असं ठरवणाऱ्या पत्रकारांची या कार्यशाळेतून निर्मिती झाली पाहिजे असं मला वाटते. शेवटचा मुद्दा माझा हा आहे की आपण जी काही अडवणूक होत आहे सगळीकडे ती पाहिली. म्हणजे संसदेमध्ये आधी मला पत्रकार सांगतात तिथले दिल्लीला किंवा मुंबईला सुद्धा मंत्रालयामध्ये जाताना त्यांचं ओळखपत्र दाखवलं, PIBचं ते असायचं ओळखपत्र किंवा त्यांचं ओळखपत्र असायचं, नेहमीचे पत्रकार आहे त्यांना लगेच जाऊ द्यायचे. विशिष्ट वेळेसच सगळ्या पत्रकारांनी यावं, तिथे बसून राहावं. तिथे आता तर काचेची खोली केलेली त्याच्यामध्ये बसायचं, ज्या थायलंडला असतात काचेच्या खोल्या तशा टाईप. पत्रकारांची काय अवस्था करून ठेवलेली आहे तुम्ही पहा. जेव्हा पत्रकार मुक्तपणे एखादा पत्रकार जात होता PIBचं कार्ड घेऊन आणि त्या संसदेमध्ये फिरत होता तेव्हा तो वेगळ्या बातम्या आणत होता त्याच्या स्वतःसाठी. आज आपण ज्या देऊ त्या बातम्या असं स्वरूप आलेलं आहे. आणि पत्रकारितेत आपण काय शिकलेलो आहे की जी लपवायची आहे ती बातमी, जी सांगायची ती नाही आहे. मग यांना जे सांगायचं ते छापायचं असेल तर तुम्ही मुखपत्र बनून राहाल आणि तशी काही पत्रकारिता आपली असू शकणार नाही. त्यामुळे मला असं वाटते की वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत जर 180 देशांपैकी 140वा नंबर आपला असेल तर याचं वाईट वाटलं पाहिजे. आपण पूर्ण नागरिक व्हायचा प्रयत्न केला तर आपण उत्तम पत्रकार होऊ शकतो असं मला वाटते. आणि या कार्यशाळेच्या निमित्ताने मी जे काही विचार ठळकपणे आपल्यासमोर मांडले त्याचा विचार आपण करावा आणि लोकशाहीच्या विचारांना सगळीकडे आपण पाठिंबा देणारे पत्रकार म्हणून उभे राहू याचा जरूर आपण ठराव करावा असं मला वाटते. धन्यवाद.